समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. काय करावं दिली तर काय करावं मी अमेय शिंदे, अतिरिक्त चार्ज अधिकारी, जनगणना विभाग, सातारा नगर परिषद सातारा. कालपासून त्या महाराष्ट्रामध्ये जनगणना ही सुरू झालेली आहे. काल वॉर्ड क्रमांक 17 मध्ये आहोत. वॉर्ड क्रमांक 17 मध्ये आपण 2 पर्यवेक्षक नेमलेले आहेत. शीतल बाळकृष्ण गुजर मॅडम आणि पांडुरंग दत्तू जाधव असे 2 पर्यवेक्षक नेमलेले आहेत. आणि त्यापैकी प्रत्येकाला 6 असे 12 प्रगणक आपण नेमलेले आहेत. आणि त्यांचं काम सुरू आहे याची पाहणी आपण करायला सध्या आलेलो आहोत. त्याला जनगणनेमध्ये आपण प्रत्येक 180 ते 200 घर आणि 700 ते 800 लोकसंख्या असे HLB तयार केलेले आहेत. आपण 12 HLB तयार केलेले आहेत. आणि संबंधित प्रगणकांना मेहरबान ते सुनील पठाण साहेब आहेत, त्याच्या मदत घेऊन आपण ते HLB सगळे दाखवतोय आपण त्यांना. आणि काम सध्या सुरळीत चालू आहे. त्या 1 महिनाभरामध्ये जनगणनेचं काम सुरू होईल. एकच फक्त आहे अपेक्षा की एकही जनगणनेतून एकही घर, सध्या घर यादी चालू आहे ना, घरगणना चालू आहे, एकही घर मिस होऊ नये त्याची आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत. प्रशासन आणि साहेबांच्या मदतीनं आम्ही एकत्रपणे काम करीत आहोत. नागरिकांना काय आव्हान असं? नागरिकांना आव्हान असं आहे की जे सुपरवायझर तसेच जे प्रगणक आपल्या दरवाजेपर्यंत येत नाही त्यांना कृपया सहकार्य. जे प्रश्न विचारते ते सर्व गोपनीय स्वरूपाचे आहेत, कुठेही उघड होणार नाहीये आणि पूर्णपणे गोपनीय स्वरूपाचे आहेत. कोणत्याही माहिती अधिकारामध्ये प्रश्न ते उघड होऊ शकत नाही. आणि फक्त ते वैयक्तिक तो व्यक्ती आणि जो कोणी प्रगणक असतो ते त्यांच्यापुरतेच प्रश्न जे विचारतात प्रश्न आहेत ते त्यांच्यापुरतेच मर्यादित असतात. घरगणना करणार त्यात काय घराचे डॉक्युमेंट काही साधे साधे प्रश्न आहेत. छप्पर कसं आहे, भिंती कशा आहेत, किंवा खाली मार्बल टाईल्स किंवा दगडी कसं बांधकाम आहे याचे नाही, शौचालय आहे का, पाण्याची उपलब्ध कशी आहे, असेच साधे साधे प्रश्न आहेत. निवासी खोल्या किती आहेत असे प्रश्न आहेत. तुमचं कोणत्याही स्वरूपाचं आधार कार्ड, बँक डिटेल्स असले काही विचारणार नाही. साधे साधेच प्रश्न आहेत. या पूर्णतः गोपनीय स्वरूपाचे आहेत. घराची स्थिती कशी आहे, राहण्यायोग्य आहे वगैरे काही असे साधे साधे प्रश्न आहेत. कृपया नागरिकांनी सहकार्य करावे. सध्या आपण विलासपूर विभाग वॉर्ड क्रमांक 17 मध्ये आहोत. आणि वॉर्ड क्रमांक 17ची दोन्ही मॅडम आणि प्रशासन आणि प्लस आपल्याला होत आहे. सध्या कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही घटना सुरू झालेली आहे. वॉर्ड क्रमांक 17 मध्ये आपण 2 पर्यवेक्षक आणि त्यांना प्रत्येकी 6 प्रगणक असे 12 म्हणजे 2 असे 14 प्रशासनातर्फे आहेत जनगणना करण्यासाठी. जनगणनेची पूर्णपणे माहिती गोपनीय स्वरूपाची आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आधार कार्ड, पॅन कार्ड असं विचारलं जात नाहीये. बेसिक प्रश्न आहेत. त्यांना घराची स्थिती कशी आहे, भिंती कशा आहेत, छप्पर कसं आहे अशी प्रश्न आहेत. गोपनीय स्वरूपाची माहिती आहे. नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहन असं आहे की येणारे जे प्रगणक आहेत आपल्या दरवाजापर्यंत जे सुपरवायझर आहेत त्यांना कृपया आपली माहिती देऊन मदत करा. जनगणना या आपल्या महाराष्ट्र राज्याची चालू आहे. त्याच बरोबर सातारा नगरपालिकेनं प्रभाग 17 आमच्या प्रभागात वॉर्ड क्रमांक 17 मध्ये मी आणि पूनमताईच्या मदतीनं जे 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 काय सहकार्य लागणार आहे प्रशासनाला त्या पद्धतीने आम्ही सहकार्य करायचं प्लॅनिंग केलंय. पण मला प्रशासनाला विनंती आहे, जे काय जनगणना आपल्या वार्डात चालू आहे, प्रत्येक आता घराची जनगणना चालू आहे, ते घर टिपायचं चाललंय. ते घर टिपून घरात मेंबर असला नसला तरी ते घर
टिपून घ्या. नवीन बांधकाम चालू असेल तर ते बी टिपून घ्या. आणि नंतर आपण सगळ्यांची जनगणना करणार आहे. म्हणजे माणसाची जनगणना, प्रत्येक घरात किती मेंबर आहेत, काय आहे, घरात टाईल्स आहेत का, टॉयलेट बाथरूम आहे का, छप्पर आहे का, कॉन्क्रीट आहे, हेच आहे. एकूण जवळजवळ 34 प्रश्न आपल्याला त्यांना सांगायचे आहे. हे प्रश्न आपले गोपनीय राहतील. आपले प्रश्न, आपलं उत्तर कुणालाही हे सांगणार नाहीत. पण शिक्षक लोक याच्यासाठी आहेत. विलासपूर गोळीबारच्या वार्ड क्रमांक 17 साठी आपण साधारणतः वार्ड क्रमांक 17ला 12 लोक नेमलेले आहेत. शिक्षक वर्ग आहेत, त्यात माझ्या महिला भगिनी आहेत, काय शिक्षक पुरुष आहेत. पण ह्यांना सगळ्यांना सहकार्य आपल्याकडनं व्हायला पाहिजे. आपल्याकडनं विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना, सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ, सर्व युवक यांना माझं आव्हान आहे, आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्र राज्याची जनगणना करायला पाहिजे. हा आपल्या देशाचा विषय आहे, हा आपल्या राज्याचा विषय आहे. तसंच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले दोन्ही महाराजांचा बी ह्यात सगळं सहभाग आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 17तल्या सर्व नागरिकांना जनगणनेत कुठेही अडचण आली, माझ्याशी संपर्क साधा, पूनमताईशी संपर्क साधा, ऑफिसशी संपर्क साधा. पण लोकांना, आलेल्या माणसांना माहिती व्यवस्थित द्यायला पाहिजे. आपलं कर्तव्य आणि आपलं कर्तव्य आपणच पाळायचं पाहिजे. आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी जे काय जनगणना चालू आहे त्यात तुम्ही सगळ्यांना विलासपूर गोळीबारच्या लोकांना सहकार्य करायला पाहिजे, ही माझी नम्र विनंती. साहेब, तुम्ही आला, आम्हाला माहिती दिली, तुमचं बी मनापासून आभार. म्हणजे तुम्ही बी सगळेजण, मॅडम तुम्हाला काही कुठेही अडचण आली आम्ही तुमच्यावर सगळ्यांना बरोबर आहे. पण विलासपूर गोळीबारला चांगल्या पद्धतीने जनगणना होईल, मी सगळ्यांच्या वतीनं ग्वाही देतो. माझी टीम, माझे मित्र, माझे सगळे शिवेंद्र बाबांच्यावर प्रेम करणारे सर्वच आम्ही शिवेंद्र बाबा मित्र समूहाच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो. चांगल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला जनगणना करून देऊ, एवढंच बोलतो. आणि किती तारखेपासून चालू होणार आहे आणि किती वाजता सुरू होणार आहे? आजपासून 2 दिवस झाले चालू झालेले आहे. सकाळी 7, 7:30, 8 वाजल्यापासून. कारण की शिक्षक वर्ग आहे, उन्हाचा तडाखा आहे, सगळ्यांच्या घरी जायचंय, लोकांच्यावर पोहोचायचंय. आता ही जनगणना आपली महिनाभर चालू राहील. त्यामुळे लोकांना सहकार्य करावं, लवकर त्यांना माहिती घेऊन त्यांना पुस्तक मिळावं. तिथं अर्थ समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.